नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमी आहे पुण्यातून. पुण्यातल्या एकता नगरमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. एकता नगरमध्ये पालिका प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. सकाळी 11 वाजता 35,000 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यामुळे एकता नगर पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तर सध्याची ही दोन दृश्य आपण बघतो आहोत. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. त्यामुळे एकता नगरमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे. म्हणून प्रशासनाकडूनच सतर्कतेच्या सूचना देखील दिल्या जात आहेत. तर आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. प्रदीप, काही दिवसांपूर्वीच एकता नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. अनेक जण अडकून पडले होते. आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती उद्भवतीये का? अगदी बरोबर आहे. खरं तर आपण पाहतोय की 11 वाजता 35,000 क्युसेकनं जरी पाणी सोडण्यात येणार असलं तरी सुद्धा आत्तापासूनच जी खरं तर मुळामुठा नदीपात्रा लगतच्या ज्या सोसायटी आहेत त्या बेसमेंटमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. आपण पाहतोय की मी आहे सध्या द्वारका सोसायटीमध्ये सध्या तरी गुडघाभर पाणी जे आहे ते बेसमेंटमध्ये आपल्याला साचलेलं पाहायला मिळतंय. इथली वाहनं जी आहेत ती खरं तर बेसमेंटमधली पाण्याखाली गेलेली आहेत. मात्र अनेक वाहनं ही लोकांनी स्वतःहून बाहेर काढलेली आहेत. मात्र जी पहिल्या मजल्यावरती लोक राहत आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. आपण पाहतो की अग्निशमन दलाचे जवान हे सध्या लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडून सूचना आवाहन केलं जात आहे की वरच्या लोकांनी खाली यावं, अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते अग्निशमन दलाच्या जवानांकडून केलं जात आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की सोसायटीच्या पार्किंगमध्ये हे जवळपास गुडघाभर पाणी जे आहे ते साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आलेले आहेत. लोकांना या ठिकाणून बाहेर काढलं जातंय. सकाळपासून किती लोक बाहेर गेलेत? तरी अजून एक 10-12 लोक निघालेत अजून. आणखी वर आहेत अजून. त्यांनी सुटका करायचं काम चालू आहे अजून. जसे खाली येतील तसे आम्ही सुटका करू. म्हणजे लोकांना सांगितलं जातं की सुरक्षित ठिकाणी या. हो, सुरक्षित ठिकाणी आम्ही हलवण्यात येतोय. आमच्याकडून तसं माईकवर अनाउन्समेंट पण होत आहे. आणि जसं येत पाहतोय की हे सगळं पाणी जे आहे ते बेसमेंटमध्ये शिरलेलं आहे. या ठिकाणी पाहतोय की पार्किंग मधल्या दुचाकी सायकली ज्या आहेत त्या सुद्धा पाण्यामध्ये गेलेल्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आवाहन जे आहे ते केलं जाते. राज ठाकरे थोड्याच वेळात एकता नगर परिसरातल्या लोकांशी मुख्यमंत्र्यांसोबत जो काही संवाद झाला आहे तो खरं तर सांगण्यासाठी येत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की आतापासूनच हे पाणी जे आहे ते बेसमेंटमध्ये आता सुरायला सुरुवात झालेली आहे. 11 वाजता 35,000 क्युसेकनं पाणी जे आहे ते सोडलं जाते. मात्र त्याआधीच हे पाणी आपण पाहतोय की बेसमेंटमध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे लोकांना सुद्धा आवाहन केलं जातंय की लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी आपण पोहोचा. आपण पाहतोय की अग्निशमन दलाचे जवान जे आहेत तिथल्या लोकांना आवाहन करतायत, सतर्क करतायत की जेणेकरून गेल्या वेळेस जो पूर आलेला होता त्याच्यामध्ये जवळपास 100 घरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली होती. बऱ्याच खरं तर व्यापारी नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती फटका जो आहे तो सुद्धा सहन करावा लागला होता. मात्र त्याआधी आपण पाहतोय की खबरदारीचा उपाय म्हणून सध्या तरी इथल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. नक्कीच प्रदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. तुम्ही सुद्धा काळजी घ्या रिपोर्टिंग करताना. तर पुण्यात मुठा नदी शेजारील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. खडकवासला धरणातून सकाळी 11 वाजता मुठा नदीत 35,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होणार आहे. खडकवासला धरणातून सध्या 29,414 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुठा नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना खबरदारी घेण्याचा इशारा देण्यात आलाय. तर नागरिकांनी तातडीनं स्थलांतर करावं अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. गाड्या योग्य ठिकाणी पार्क करून ठेवाव्यात अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. तर सिंहगड रोड मधील एकता नगर परिसरात लष्कराचे जवानही पोहोचलेले आहेत. खबरदारी म्हणून प्रशासनाकडून बोटींची सुद्धा सज्जता करण्यात आली आहे.